आजकाल मोबाईलवर आलेला एक मेसेज, व्हॉट्सअपवर आलेला तुम्हाला एक मेसेज किंवा सोशल माध्यमावरून आलेली तुम्हाला एखादी टेक्स्ट मेसेजवरती आलेली लिंक तुमचं पूर्ण अकाउंट झिरो करून टाकू शकते आणि तुमची जी आयुष्यभराची जी कमाई आहे ती मात्र पूर्ण रिकामी होऊन जाऊ शकते. एकंदरीत असंच हे प्रकरण आहे. हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात नाही तर अवघ्या भारतभरामध्ये सुरू आहे आणि पुण्यामध्ये देखील एका व्यक्तीने स्वतःला रॉचा अधिकारी म्हणून भासवून गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडून लाखो रुपयाची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा त्याचा प्रयत्न जो आहे पुणे पोलिसांच्या सापळ्यामुळे त्याचा प्रयत्न जो आहे तो उघडकीस आलेला आहे. नेमका प्रकरण काय आहे संपूर्ण जाणून घेऊया. गुजरातमधील राजकोट येथील तुषार पारेख हे कृषी उत्पादनाच्या व्यावसायिक होते आणि त्यांनी मार्च 2026मध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये अनोळखी खात्यामधून एक 4,000 रुपये त्यांना जमा झाले. त्यानंतर अचानक बँक खाते त्यांचे गोठवण्यात आले. कारण शोधण्यासाठी त्यांनी संपर्क साधला आणि व्हॉट्सअप कॉलवरून एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी रॉचा अधिकारी आहे आणि त्यांनी त्यांना धमकवण्यास सुरुवात केली. हा आरोपीने जो आहे यांनी याआधी देखील अनेक बँक खाती अशीच गोठवून घेतल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. एखाद्या बँक खात्यामध्ये जर 10 लाख, 20 लाख, 25 लाख असतील तर तो त्यांना साधारणतः 4 ते 5 लाख रुपये मागायचा आणि एकंदरीत तुमचं खातं मी पुन्हा एकदा सुरू करून देतो अशी त्यांना मागणी करायचा. यानंतर आता पुण्यामध्ये देखील त्यांनी पुणे सातारा रोडवर परिसरातील एका कॅफेमध्ये भेट देऊन मी स्वतः पोलीस अधिकारी आहे, रॉचा एजंट आहे असं बनावट ओळखपत्र त्यांनी दाखवलं आणि अखेर 4,25,000 रुपये जी रक्कम आहे ती त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र या सततच्या धमक्या आणि पैशाच्या मागणीमुळे संशय बळकवल्याने व्यावसायिकांनी आपल्या वकिलाचा सल्ला घेत थेट पुणे पोलिसांमध्ये धाव घेतली. यानंतर पर्वती पोलीस स्टेशन येथे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आले. या आरोपीच्या ताब्यातून आपण जर पाहिलं तर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्याचं जो लॅपटॉप असेल, मोबाईल असेल आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे डिजिटल जे पुरावे आहेत ते देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्याकडे काही पैसे देखील होते आणि त्यानंतर ते पैसे देखील जप्त करण्यात आलेले आहेत आणि तक्रारदाराने जी व्हॉट्सअप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे देखील सुपूर्द केले आहेत. याचा आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या आरोपीने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने किती जणांना गंडा घातलेला आहे, किती रुपये उकळलेले आहेत, यामागे कुठलं मोठं रॅकेट आहे का, तक्रारदारांनी या आरोपीच्या यापूर्वी कुठले आर्थिक व्यवहार देखील झालेले आहेत का, पोलीस आता याचा तपास करत आहेत. या घटनेमधून मात्र एक गोष्ट जी आहे ती स्पष्ट होते की सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींवर किंवा नुसतं ओळखपत्र पाहून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. धमक्याला घाबरू नका. धमक्या कोणी जर देत असेल त्याला घाबरू नका. ज्यावेळी असला कुठला कोणताही प्रकार जर तुमच्यासोबत होत असेल तर थेट पोलीस स्टेशन गाठा आणि त्यानंतर पोलिसांसमोर सांगा की असा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर पोलीस त्याचा तपास करून योग्यरित्या म्हणजे तुमच्या खात्यातील जे पैसे असेल ते देखील तुमचे सेफ राहतील. आणि बँकेकडून पण सांगण्यात आलेलं आहे की असल्या कुठल्याही धमक्यांना किंवा अधिकृत जे आमचा मोबाईल नंबर आहे त्याद्वारेच आमच्याकडनं फोन येतो. बाकी अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भीक घालू नका किंवा कुठल्याही धमक्यांना घाबरवू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.